घरचा वैद्य आणि घरचा तंत्र या दोन्ही चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे। बघा आज तुम्हाला एक वनस्पती भेटली, हेकळ बाकळ म्हणतात, काही ठिकाणी हेंकळ म्हणतात, असे आपल्या आपल्या भागातले अलग अलग नाव असतात। काही ठिकाणी काळी मैना म्हणतात मित्रांनो, काळी मैना म्हणतात म्हणजे ह्याला भर उन्हाळ्यात आता फळं काही ठिकाणी कसे येतात बघा। आणि हेकळ बाकळ म्हणजे ह्याचे फळं काय होतं मित्रांनो, टप्प्याखाली येतात। एखाद्या झाडाला महागमुरी होतं, असा एक 4-8 दिवस महिन्याचा फरक होतो। तसं आपले आंबे अगर जांभळ कमी जास्त होते तसं ह्याचं तसंच आहे। आता बघा इथे एक झाड भेटलेलं आपल्याला डोंगरातच, ह्याला भरपूर असे काळी मैना लागलेले बघा। ही बघा भरपूर काळी मैना लागली। ह्याचं तुम्हाला औषधी उपयोगासाठी काय करायचं मित्रांनो, कावेळीसाठी चालते, खोकल्यासाठी चालते। जर खोकला जर येत असला तर काय करायचं मित्र, ह्याचे जे पान आहे पानाचा रस 1 चमचा 2 चमचे असं तुम्ही लेकराली मोठ्या माणसाला वयानुसार तुम्ही देऊ शकता। आणि कावीळीवर बी मित्रांनो ह्याचं काय करायचं, पानं बी चावून खाली तर चालतेत, नाहीतर रस काढायची काही सोय असली तुम्ही ह्याचा रस काढून देऊ शकतात मित्रांनो। आणि रस काढून द्यायची सोय जर नसली तर तुम्ही ह्याच्यात चावून जरी ते पानं खाल्ले की मोठ्या माणसानं थोडे एक अर्धी मूठ, लहान लेकरांना थोडी 4-5 पानं, खोकला आणि कावीळ ह्याच्यासाठी एकदम मित्रांनो चांगला ही चालणारा वनस्पती आहे। बघा मित्रांनो, खोकला आणि कावीळवर पहिले आदिवासी भागातले लोकांनी हे औषध वापरलेलं आहे। आणि काळी मैना एक तांत्रिक कामामध्ये बी ह्याचा वापर होतो। 2 काम आहे त्याचे तांत्रिक, ती मलाही माहिती आहेत, पण तांत्रिक कामात आपण जास्त इंटरेस्ट घेत नाही, आपले साधे साधे उपयोग सांगतो। बघा ही काळी हेकळ बाकळमध्ये त्याला एक काटा एक अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही काटा ह्याचा बघून घ्या। हो का, असा एक 2 काटे दुईकून असतात आणि दुईकून असे पानाची एक डिझाईन अशी आहे। पानं एक हिरवेगार राहते, बघा ही नवीन कोंपार असा आहे। ही काळी मैना आहे बघा मित्रांनो, काही ठिकाणी ह्याला काळी मैना म्हणतात, ह्याला काळी मैन्याचे जे नाव आहे। ह्याच्यातून एक 2 जाती बघा भेटतात मित्रांनो। ह्याचे फुलं बघा, ह्याच्यातून चला बघा, ही बघा असे एक आहे, ही बघा फळ पिकलं इथं काळी मैन्याचं, जरा पिकायला लागले। जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा। परत आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू लवकरच मित्रांनो। चला राम राम।